नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेचा बिगुल वाजला। गुढीपाडव्यापासून उत्सवाला होणार सुरुवात। भाविकांसाठी पायऱ्यांचे रुंदीकरण प्रगतीपथावर। महाराष्ट्रातील तमाम आगरी कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आणि लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या कार्ला वेहेरगाव येथील आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला यंदा गुढीपाडव्यापासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे। चैत्र शुद्ध नवमीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक गडावर हजेरी लावणार असून मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। विकास कामांचा वेग, भाविकांच्या सोयीसाठी पायऱ्यांचे रुंदीकरण। महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून गडावर विविध विकास कामे सध्या प्रगतीपथावर आहेत। विशेषतः भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी 5 पायरी मंदिर ते लेणीच्या गेटपर्यंत 6 मीटर रुंदीच्या नवीन पायऱ्यांचे काम सुरू आहे। व्यावसायिकांचे सहकार्य। पायऱ्यांच्या रुंदीकरणासाठी स्थानिक हार, फूल आणि प्रसाद विक्रेत्यांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। ट्रस्टच्या विनंतीनुसार व्यावसायिकांनी आपली दुकाने मागे घेतली असून यामुळे भाविकांना येण्या जाण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे। चढण होणार सोपी। ज्या ठिकाणी पायऱ्यांचे चढण तीव्र आहे तिथे रचनेत बदल करून नागरिकांना सहजरित्या गड चढता येईल अशी व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली। यात्रेनिमित्त कामांना तात्पुरती स्थगिती। यात्रेदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता सध्या सुरू असलेली बांधकामे तात्पुरती थांबवण्यात येणार आहेत। यात्रा संपल्यावर पुन्हा ही कामे वेगाने पूर्ण केली जातील। गर्दीच्या नियोजनासाठी पायऱ्यांवरील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून अतिरिक्त जागा मोकळी करण्यात आली आहे। चैत्री यात्रेचे विशेष नियोजन। गुढीपाडव्यापासून यात्रा सुरू होत असली तरी षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 4 दिवसांत भाविकांचा ओघ प्रचंड असतो। या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टने खालील सुविधांवर भर दिला आहे। सुलभ दर्शन। कमीत कमी वेळात भाविकांना देवीचे दर्शन घेता येईल या दृष्टीने रांगेचे व्यवस्थापन केले जात आहे। सुरक्षा व्यवस्था। पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासनाशी समन्वय साधून गडावर चोख बंदोबस्त तैनात असेल। नागरी सुविधा। पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, प्रकाश व्यवस्था, लाईट, मदत कक्ष आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत। वाहनतळ। गडाच्या पायथ्याशी वाढीव वाहनतळांची पार्किंग उभारणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जागेची पाहणी पूर्ण झाली आहे। आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही भाविकाची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ आणि प्रशासन सज्ज आहे। भाविकांच्या सुरक्षेला आणि सुलभ दर्शनाला आमचे प्रथम प्राधान्य असेल, असे दीपक हुलावळे, अध्यक्ष श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट यांनी म्हटले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, लोणावळा।